नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंधित आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकऱ्यांचे आले प्रतवारी विरोधात लढा यशस्वी झालेला आहे। होय मित्रांनो, आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करावे, अन्यथा कारवाई करणार। पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत आदेश देण्यात आलेले आहेत। बैठकीतील ठळक मुद्दे आहेत। संगनमताने होत असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सरसकट आले खरेदी करावे, अन्यथा व्यापारी व बाजार समितीवरती कारवाई करणार असल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे। सिल्लोड येथील राज्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आलेली आहे। सरकारने याआधीही विधानसभेमध्ये घोषणा केली असून आले प्रतवारी न करता खरेदी करण्यासाठी येत्या 4 दिवसात लेखी आदेश पणन विभागामार्फत सर्व बाजार समित्यांना दिले जाणार आहेत। त्याचबरोबर अनेक व्यापारी कोणताही परवाना व लायसन नसताना माल खरेदी करू लागले आहेत, त्यावरही निर्बंध आणले जाणार आहेत। सध्या व्यापारी बांधावर खरेदी करताना जुन्या आल्याला 76 रुपये प्रति किलो आणि नवीन आलेला 16 रुपये प्रति किलो असा दर देत आहेत। अशा प्रकारच्या दरातल्या तफावतीमुळे व फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन असंतोष निर्माण झाला आहे। व्यापाऱ्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात पणन विभागांनी संबंधित व्यापारी यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश राज्याच्या पणन संचालकांनी दिलेले आहेत। कोरेगाव आणि सातारा बाजार समितीने यापूर्वीच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। त्याबद्दल कोरेगाव बाजार समितीचा पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पणन मंत्र्यांनी सत्कार केला। बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, कृषीभूषण भाऊसाहेब थोरात, मनोहर साळुंके, अनिल गायकवाड, सूर्यकांत पवार, संजय नलवडे, दत्तूकाका घारगे, शरद शेठ खाडे, संतोष तुपे, विक्रमी नामदार, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि पणन खात्याचे अधिकारी उपस्थित होते। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। महाराष्ट्रातल्या सगळ्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आज इथं भेटलो। अतिशय सविस्तर अशी चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्रिमंडळांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच, परंतु येत्या 3 ते 4 तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे त्यांचे आभार मानल का माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय 2 तारखेला येऊ लागले, म्हणून मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे। माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला, सिल्लोडला आले। त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागल, परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा, शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिडवणूक आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितली, त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिला होता। तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना, मार्केट कमिट्यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे। पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून 80-90% भावामध्ये तफावत असत तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो। जे राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली, शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली, ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी 4 तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला, परंतु मी जे काही बोलू लागलो हे विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू। कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली, त्याचे परिणाम चांगले दिसले, त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला, मीही केला। शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असेल आणि त्याचे परिणाम चांगले होत असेल तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं। नसता व्यापारी जे बाहेर खरेदी करतात
त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे ही मागणी राजू शेट्टी साहेबांनी सांगितली, तीही मी मान्य केली का जरूर एखादा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लालून दाखवून कुठंतरी माल खरेदी केला आणि पैसे वेळेवर दिले नाही, आपला कायदा आहे का 24 तासाच्या आत शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनीही लायसन त्यांना बंधनकारक राहील आणि हे सर्व करताना याची अंमलबजावणी जो नाही करल त्याच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. मार्केट कमिटीने अंमलबजावणी नाही केली तर मार्केट कमिटीच्याही विरुद्ध कारवाई करण्यात येईल. अशा अनेक त्याबद्दलही अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ज्या वेळेस अडचणी येतात त्या वेळेस शेतकरी त्यांच्या माध्यमातून न्याय मागतात आणि ते न्याय देण्याचं काम सरकारचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली, त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल. मला असं वाटतंय का राजू शेट्टी साहेबांच्या कार्यकर्त्याला कोणी धमकी देणं इतकं सोपं नाहीये, परंतु कदाचित अशा अनुचित प्रकार काही ठिकाणी घडले असेल तर निश्चित शासनाच्या वतीने आदेश काढण्यात येईल का शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जी अंमलबजावणी करण्याचा ते सांगतात त्याला काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.